मित्रांनो, बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या सौंदर्याची जगभरात चर्चा होते. पण जेव्हा रेखा यांचे नाव येते तेव्हा सौंदर्यासोबतच एक वेगळेच रहस्य डोळ्यांसमोर उभे राहते. वय वर्ष 70 पेक्षा जास्त असूनही रेखा आजही एखाद्या नववधूसारखी नटून भांगेत गडद सिंदूर लावून अवॉर्ड फंक्शन्स मध्ये येतात. पण ज्या अभिनेत्रीचे लग्नच झालेले नाही, जिचे पती कित्येक वर्षापूर्वी जग सोडून गेले, ती रेखा आजही कोणाच्या नावाचे सिंदूर लावते? आज टीव्ही मसाला चॅनलवर आम्ही यामागचे सर्वात मोठे सत्य सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही गोष्ट आहे 1980 सालची. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाची जंगी पार्टी सुरू होती. तिथे बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार आले होते. अचानक तिथे रेखा यांची एंट्री झाली. पांढऱ्या रंगाची कंजीवरम साडी, गळ्यात दागिने आणि भांगेत चमकणारी सिंदूर, हे सगळं पाहून तिकडे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. त्या काळात रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या चर्चा खूप रंगत होत्या. त्यामुळे लोकांनी तर्क लावायला सुरुवात केली की रेखा यांनी गुपचूप लग्न केले आहे का? रेखा यांच्या आयुष्यातील सिंदूरचे आणखी एक रहस्य अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी जोडले जाते. त्या काळी त्या दोघांनी कोलकाता येथे गुपचूप लग्न केल्याच्या जोरदार चर्चा होत्या. असे म्हटले जाते की लग्नानंतर जेव्हा विनोद मेहरा रेखा यांना घेऊन पहिल्यांदा आपल्या घरी गेले, तेव्हा त्यांच्या आईने रेखाचा सून म्हणून स्वीकार करायला स्पष्ट नकार दिला. इतकेच नाही, तर जेव्हा रेखा सासूचे आशीर्वाद घेण्यासाठी पुढे गेल्या, तेव्हा विनोद मेहरा यांच्या आईने रेखाला जोराचा धक्का दिला होता आणि घराबाहेर काढले होते. हालाकी नंतर सिमी गरेवाल यांच्या टॉक शो मध्ये रेखा यांनी या लग्नाच्या सगळ्या गोष्टी केवळ अफवा असल्याचे सांगितले होते. रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा त्यांनी 1990 मध्ये दिल्लीचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अगरवाल यांच्याशी लग्न केलं. सर्वांना वाटले की रेखा यांचे आयुष्य आता स्थिरावले आहे. पण दुर्दैवाने लग्नानंतर अवघ्या 7 महिन्यामध्येच मुकेश यांनी डिप्रेशनमुळे केली. मुकेश यांच्या निधनानंतर रेखा यांच्यावर खूप टीका झाली, पण त्यांनी या कठीण काळातही स्वतःला सावरले आणि पुन्हा कधीही लग्न केले नाही. रेखा यांच्या आयुष्यावर रेखा दी अनटोल्ड स्टोरी ही पुस्तक लिहिणारे लेखक यासर उस्मान यांनी पुस्तकात एक रंजक दावा केला आहे. 1984 मध्ये आलेल्या जमीन आसमान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेखा आणि त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या संजय दत्त यांचे नाव जोडले गेले होते. काही अफवा अशाही होत्या की रेखा संजय दत्तच्या नावाचे सिंदूर लावतात, पण नंतर स्वतः संजय दत्तने या सर्व अफवा फेटाळून लावल्या होत्या. रेखा यांच्या आयुष्यात अजून एक गोष्ट अशी आहे जी लोकांना नेहमी खटकते, ती म्हणजे त्यांची सेक्रेटरी फरजाना. कोणताही पुरस्कार सोहळा असो व खाजगी कार्यक्रम, फरजाना रेखासोबत कायम सावलीसारखी असते. फरजाना सुरुवातीला रेखाची हेअर स्टायलिस्ट होती, पण पुढे रेखाचा तिच्यावर इतका विश्वास वाढला की तिने फरजानाला आपली पर्सनल सेक्रेटरी बनवले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की रेखा यांच्या वैयक्तिक बेडरूम मध्ये काही मोजक्या लोकांशिवाय कोणालाही जाण्याची परवानगी नाही आणि फरजानाचा समावेश त्या खास व्यक्तींमध्ये होतो. रेखा यांनी कोणते कपडे घालायचे इथपासून ते त्यांनी कोणाशी बोलायचे हे देखील फरजानाच ठरवते. या अनोख्या नात्याबद्दल रेखा यांनी नेहमीच मौन बाळगले आहे. तर मित्रांनो, विनोद मेहरा यांच्याशी झालेले लग्न, भांगेतलं कुंकू आणि सेक्रेटरी फरजाना बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? रेखा यांच्या आयुष्यातील कोणते रहस्य तुम्हाला सर्वात जास्त धक्कादायक वाटले? त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला खूपच आवडतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच पडद्यामागच्या खऱ्या आणि मसालेदार गोष्टींसाठी टीव्ही मसाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.